आज आपण बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज चालू करणार आहोत. हा व्हिडिओ BCA 11वी 12वी BBA जे अकाउंटचे स्टुडंट असणार आहेत, नवीन पद्धतीने शिकणारे, टॅली वगैरे करणारे त्या मुलांसाठी उपयोगी आहे. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर बघा कशापासून सुरुवात करतोय आपण, टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन्सपासून चालू करूया. अकाउंटिंगमध्ये टाईप्स ऑफ ट्रान्झॅक्शन असतात. तर कोणत्या प्रकारचे? दोन प्रकारचे, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे की वस्तूच्या बदल्यात पैसे दिले जाणार आहेत, वस्तूची किंमत ही पैशामध्ये केली जाणार, त्याला म्हणणार आहे आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. त्यात तर दोन प्रकार पडणार आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे की तिथं वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाणार आहे, पैशाचं मूल्य नसणार आहे तिथं, किंवा वस्तूची किंमत ही पैशाच्या मूल्यात केली जाणार नाही. तर बघा आपल्याला अकाउंटिंगमध्ये कसे प्रकारे आपल्याला लागणार आहेत. तर बघा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे, द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे अशा ट्रान्झॅक्शन्समध्ये मनी किंवा पैसा किंवा पैशाची किंमत इन्व्हॉल्व झालेली असते, त्या ट्रान्झॅक्शनला आपण काय म्हणणार आहे तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच आपण फक्त बुक्स ऑफ अकाउंटमध्ये नोंदवणार आहे. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आपण बुक्स ऑफ अकाउंटिंगमध्ये नोंदवत नाहीत. तर बघा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समध्ये कोणते दोन प्रकार पडलेत, तर कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे, तर जिथे एखाद्या वस्तूच्या बदल्यात रोखीनं कॅश दिली जाणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे की कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणणार आहे. किंवा तिथं जे काही तुमचा व्यवहार झाला असेल त्याच्या मोबदल्यात कॅश इमिजिएट दिली जाणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण कॅश ट्रान्झॅक्शन्स. बघा, अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली इज नोन ॲज अ कॅश ट्रान्झॅक्शन्स. जो काय तुमच्या व्यवसायामध्ये व्यवहार होणार आहे तो व्यवहार झाल्यानंतर इमिजिएटली कॅश प्रोव्हाइड करणार आहे त्या व्यवहारांना आपण काय म्हणणार आहे कॅश ट्रान्झॅक्शन्स. तर त्याचं एक्झाम्पल दिले आपल्याला, परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000. तर इथं काय महत्त्वाचं आहे तुम्हाला, तर फॉर कॅश हा शब्द इथं फॉर कॅश असल्यावरच ते ट्रान्झॅक्शन्स काय असणार आहे रोखीचं असणार आहे, म्हणजे हा व्यवहार कसा झालेला आहे रोखीनं झालेला आहे. इथं बघा आता काय सांगितले खाली, पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000. तर काय सांगितलं इथं 5,000 सॅलरी दिली. तर ह्यात क्रेडिट हा शब्द वापरलेला नाही किंवा चेक हा शब्द वापरलेला नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव नाही आहे, त्यामुळे आपण हे कसं ओळखणार आहे की हे पण आपलं काय तर कॅश ट्रान्झॅक्शन आहे. त्या पद्धतीनेच आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन बघूया. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असणार आहे की तिथं कंपनी किंवा ती व्यक्ती असेल ती व्यवहार करणार आहे, त्याचे पैसे द्यायचे पण मंजूर करणार आहे, पण त्याचे पैसे ती इमिजिएटली पैसे पेड करणार नाही, त्याला काय म्हणणार आहे आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणणार आहे. तर एका स्पेसिफिक टाईमनंतर आपण काय करणार आहे त्याचे पैसे पेड करणार आहे, त्यामुळे त्याला काय म्हणणार आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणणार आहे. तर बघा क्रेडिट ट्रान्झॅक्शनची व्याख्या काय, अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज in which cash is not paid or received immediately at the time of the transaction but it is paid or received at a later date. म्हणजे काय की जे तुमचं ट्रान्झॅक्शन झालं असेल, जो व्यवहार झाला असेल त्याच्यावेळी इमिजिएटली कॅश प्रोव्हाइड करणार नाही आहे, पण ती कॅश कधी करणार आहे तर एका ठराविक काळानंतर ती कॅश त्या व्यवहाराला परत करणार आहोत, त्याला काय म्हणणार आहे आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणणार आहे. तर पुढे बघा काय दिलं त्यांनी, उदाहरण दिलं एक, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट्स टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. की माल विकलेला आहे कुणाला तर अमनला, आणि इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय येणार आहे तर हा उधारीवर माल विकलेला आहे. तसंच आणखी एक उदाहरण सांगितले, सोल्ड अ मशिनरी टू मिस्टर अमर सिंग्स ऑन क्रेडिट ॲट ₹20,000. अमर सिंगला काय केलं तर ऑन क्रेडिटवर, कसं आहे ऑन क्रेडिटवर एक मशिनरी विकलेली आहे, म्हणजे अमर सिंगनं मशिनरी घेऊन गेला आहे त्याच्या दुकानामध्ये किंवा त्याच्या बिझनेसमध्ये अमर सिंग मशिनरी घेऊन गेला आहे आणि त्याचे पैसे ठराविक काळानंतर तो त्याला परत देणार आहे, त्यामुळे हा काय असणार आपला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असणार आहे. तर बघा पुढं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय असणार आहे तर असे ट्रान्झॅक्शन की ज्यात पैशाची किंमत किंवा वस्तूची किंमत ही पैशामध्ये केली जात नाही, वस्तूची किंमत ही वस्तूच्या मोबदल्यातच केली जाते, किंवा सेवांची किंमत असेल तर त्या सेवांची किंमत पण त्या सेवांमध्येच केली जाते, त्याला काय म्हणतात तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. The transaction which does not involve an exchange of money or money's worth directly or indirectly are called non-monetary transactions.
आणि हे ट्रान्झॅक्शन्स आपण अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करत नाही. तर इथं बघा दाखवले की एक लेडी ती काय करते, ते एका लेडीला फ्रूट देते आणि ती तिच्या बदल्यात काय देते, तिला एखादं झाडाचं रोप देते. म्हणजे इथं पैशाचा कोणताही वापर करण्यात आलेला नाही. त्याला काय म्हणायचं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. हे आहेत आपल्याला अकाउंटिंगमध्ये लागणारे कन्सेप्ट आहेत. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी येणार आहेत. 11वी 12वीला सुद्धा तुम्हाला 5 मार्काला फिल इन द ब्लँक्स हा क्वेश्चन राहणार आहे, त्यात येणार आहेत ह्या कन्सेप्ट. पुढची आहे आपली कन्सेप्ट ती म्हणजे एंट्री. तर अकाउंटिंगमध्ये एंट्री ही खूप महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक एंट्रीनंच आपलं फायनल अकाउंट असेल, फायनान्शियल स्टेटमेंट असेल ते तयार होणार आहे. तर एंट्री म्हणजे काय असणार आहे बघा, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एंट्री. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, तर आपण बघितले होते अकाउंटिंगचे नियम, अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स बघितले होते. तर आपल्याला आता काय करायचे आहेत, त्या रूल्सनुसार जे काय बिझनेसचे ट्रान्झॅक्शन्स असतील ते आपल्याला त्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत, एंट्री करायची त्यांची. तरच आपलं फायनान्शियल स्टेटमेंट असेल किंवा फिनान्शियल अकाउंट असेल ते काय होणार आहे, तयार होणार आहे. तर नॅरेशन म्हणजे काय बघा पुढं. तर नॅरेशन म्हणजे काय असणार आहे, जे काय आपण एंट्री नोंद केली असणार आहे, एंट्री रेकॉर्डिंग केली असणार आहे, त्याचं एक थोडक्यात त्याच्या खाली आपण काय लिहिणार आहे की एक तपशील लिहिणार आहे की ही एंट्री कशाच्या संदर्भात आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, नॅरेशन. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच अन एंट्री इज पास्ड इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. जी काय तुम्ही एंट्री पास केली असणार आहे तर त्याला काय लिहिणार आहे, खाली कंसात ब्रॅकेटमध्ये एक ब्रीफ एक्सप्लेनेशन लिहिणार, त्याला काय म्हणायचं आपण, नॅरेशन. इट इज ऑलवेज गिवन इन अ ब्रॅकेट बिलो द जनरल एंट्री अँड युजली स्टार्ट्स विथ द वर्ड्स बीइंग और फॉर. जे काय आपलं ट्रान्झॅक्शन झालं असेल, आता वर आपलं एक ट्रान्झॅक्शन झालं होतं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आपण बघूया. तर काय ट्रान्झॅक्शन झालं होतं, अमर सिंगनं मशिनरी घेतलेली आहे, हा बघा येत आहे, सोल्ड मशिनरी टू अमर सिंग ऑन अ क्रेडिट. म्हणजे काय झालं आहे, अमर सिंगनं मशिनरी नेलेली. तर ह्याचं नॅरेशन काय येणार, बीइंग सोल्ड मशिनरी टू अमर सिंग. काय येणार ह्याचं नॅरेशन, बीइंग सोल्ड मशिनरी टू अमर सिंग. हे झालं ह्याचं एंट्री. आता नंतरची पुढची कन्सेप्ट आहे आपली ती म्हणजे गुड्स. तर गुड्स हा प्रत्येक बिझनेससाठी वेगळा वेगळा असणार आहे. तर प्रत्येक बिझनेससाठी एक गरजेची वस्तू असणार आहे. गुड्स म्हणजे काय असणार आहे, तर माल असणार आहे. तर आता मेडिकलवाल्यासाठी त्याचा गुड्स काय असणार आहे, जी काही मेडिकलमध्ये औषधं असतील, तुमची टॅबलेट्स असतील, सिरप्स वगैरे असतील, हे काय असणार आहे, मेडिकलचं गुड्स असणार आहे. एखादं प्रोडक्शनची किंमत प्रोडक्शनचं काम करणारे बिझनेस असेल तर त्याचं काय असणार आहे, प्रोडक्शन, त्याचं रॉ मटेरियल असणार आहे, हा त्याचा गुड्स असणार आहे. त्याचा आउटपुट काय असणार, तर त्याचा जो काय मेन पार्ट असणार आहे प्रोडक्शनचा तो असणार त्याचा आउटपुट. उदाहरणार्थ एखाद्याचा पेन तयार करण्याचा बिझनेस असेल तर त्याचा गुड्स काय असणार आहे, पेन हा त्याचा गुड्स असणार आहे. तर बघा, द टर्म्स गुड्स रेफर्स टू मर्चंटाइज कमोडिटीज आर्टिकल्स और थिंग्स इन विच ट्रेडर्स ट्रेड. जो काही व्यावसायिक असणार आहे त्या व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्याला काय म्हणणार आहे आपण, गुड्स म्हणणार आहे. मग भाजीवाला एखादा विक्रेत असेल तर त्याचा गुड्स काय असणार आहे, भाजी असणार आहे, जी काही भाजी तो विक्री करत असेल ती असणार आहे. पुढे आपली कन्सेप्ट ती आहे कॅपिटल. तर कॅपिटल म्हणजे काय असणार आहे, एखादा बिझनेस चालू करण्यासाठी एखाद्या ओनर्सनं किंवा प्रोप्रायटरनं त्याची जी काय इन्व्हेस्टमेंट त्या बिझनेसमध्ये केली असणार त्याला काय म्हणणार आहे, कॅपिटल. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय ओनर इज कॉल्ड एक्सेस ऑफ इज कॉल्ड कॅपिटल. तर कॅपिटलचा एक फॉर्म्युला आहे, नंतर कोणता फॉर्म्युला आहे बघा. तर कॅपिटलचा फॉर्म्युला आहे आपला असेट्स मायनस लायबिलिटीज. काय फॉर्म्युला आहे, असेट्स मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू काय येणार आहे, आपला कॅपिटल येणार आहे. कॅपिटल म्हणजे काय असणार आहे, तर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. आणि कॅपिटलचा फॉर्म्युला काय असणार आहे आपला, कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटी असणार आहे. त्याच्या पुढे बघायचं आपल्याला ड्रॉइंग म्हणजे काय. तर ड्रॉइंग ही कन्सेप्ट कुणाबाबत आहे, तर ही ड्रॉइंग ही कन्सेप्ट ओनरबाबत आहे. जेव्हा ओनर हा त्याच्या कॅपिटलमधले पैसे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे तेव्हा त्याला काय म्हणणार आहे आपण, ड्रॉइंग म्हणणार आहे. बघा, द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स असेट एक्सेट्रा विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर. काय ह्यात महत्त्वाचं, विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस बाय द ओनर फॉर पर्सनल यूज. फॉर अ पर्सनल यूज त्याला काय म्हणणार आहे आपण, ड्रॉइंग म्हणणार आहे.
एखादा ओनर असेल किंवा बिझनेसमॅन असेल, तो काय करणार आहे की त्याच्या व्यवसायातील जी काही इन्व्हेस्टमेंट असेल, मग ते ॲसेट असेल, कॅपिटल असेल, तर ते स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी वापर करणार आहे. त्या गोष्टीला काय म्हणणार आहे आपण? ड्रॉइंग म्हणणार आहे. बघा इथं दाखवलं आहे, हा बिझनेस आहे. बिझनेसमधून काय केलं प्रोप्रायटरनं, तर थोडे पैसे काढून घेतले स्वतःचा वापर करण्यासाठी. मग हे ड्रॉइंग काय असतं? तुमचं लायबिलिटी असते, कारण कधी ना कधी ते पैसे तुम्हाला व्यवसायात पुन्हा द्यावे लागतात. पुढची कन्सेप्ट आहे डेटर्स. डेटर्स म्हणजे काय असणार आहे? अ पर्सन हू हॅज टू पे द बिझनेस फॉर गेटिंग अ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज अ डेटर्स. आपल्या बिझनेसमधून जे काही गुड्स माल नेला असेल किंवा एखादी सर्व्हिस वापरली असेल, उधारीवर वापरली असेल, त्याला काय म्हणणार आहे आपण? डेटर्स म्हणणार आहे. बघा इथं चित्रात दिसते की हा बिझनेसमॅन आहे. हे लेडीनं काय केलं? ह्याच्याकडनं लोन घेतले, म्हणजे ह्या बिझनेसमॅनची ही लेडी कोण झाली? डेटर्स झाली. त्याच पद्धतीने क्रेडिटर्स हे काय? बरोबर डेटर्सच्या अपोजिट आहे. म्हणजे जी व्यक्ती डेटर्स असेल तिचा कोणतरी क्रेडिटर्स असणार आहे. क्रेडिटर्स म्हणजे काय असणार आहे? तर धनको असणार आहे. अ पर्सन हुम्स business has to pay for getting a goods or services on credit is known as a creditor. काय असणार आहे? क्रेडिटरची व्याख्या काय असणार आहे बघा? अ पर्सन टू whom business has to pay getting a goods or services on credit is known as a creditors. तर इथं गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ह्याला काय महत्त्व आहे? तर ह्या चित्रात दिसते आपल्याला बघा की हा बिझनेसमॅन आहे. ह्याने काय केलं? ह्या लेडीला लोन दिले, म्हणजे ही लेडी कोण झाली? बिझनेसमॅनची डेटर्स झाली. आणि त्या लेडीमनचा क्रेडिटर्स कोण झाला? तर तो बिझनेसमॅन झाला. ठीक आहे. तसंच आपल्याला डेटर्स बद्दल एक रिलेटेड कन्सेप्ट बघायचे, ती म्हणजे बॅड डेट्स बघायचे. तर बॅड डेट्स म्हणजे काय असणार आहे? तर बॅड डेट्स कधी तयार होणार आहे? तर जेव्हा आपले डेटर्स तयार असतील तेव्हाच आपले बॅड डेट्स तयार होणार आहेत. तर डेटर्स म्हणजे काय असणार आहे? एखादी व्यक्ती आपल्याकडून लोन घेऊन गेली असणार आहे, तिला आपण डेटर्स म्हणणार आहे. पण त्या व्यक्तीकडनं समजा एखाद्या व्यक्तीकडनं 1,00,000चं लोन घेतलं असेल आणि त्यापैकी त्यानं 80,000च दिले आणि 20,000 दिले नाहीत, तर ते काय झाले? आपले बॅड डेट्स झाले. म्हणजे जे आपलं येणार नाही आहे परत, त्याला आपण काय म्हणणार आहे? की बॅड डेट्स म्हणणार आहे. अँड इररिकवेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर्स इज नोन ॲज अ बॅड डेट्स. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. कारण बिझनेसचा हा लॉसच होणार आहे ना. एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडून कर्ज घेऊन गेली किंवा आपल्याकडून वस्तू गुड्स अँड सर्व्हिसेस घेऊन गेली आणि त्याचे जर पैसे आपल्याला दिले नाही, तर ते काय होणार आहे? आपला बिझनेसचा लॉस होणार आहे. नंतर बघा सॉल्वंट आणि इनसॉल्वंट आहे. तर सॉल्वंट पर्सन म्हणजे काय असणार आहे? इफ अ पर्सन्स assets are more than his liabilities or equal to his liability, he is called as a solvent person. म्हणजे जेव्हा एखादा बिझनेसमॅन बिझनेस चालू केलेला असतो तेव्हा त्याचे असेट्स आणि लायबिलिटी ह्या कशा असल्या पाहिजेत? तर ॲज अ इक्वल तरी पाहिजेत किंवा असेट ह्या लायबिलिटीजपेक्षा जास्त तरी असल्या पाहिजेत. तर तो काय असणार आहे? सॉल्वंट पर्सन असणार आहे. आणि सॉल्वंटच्या बरोबर अपोजिट इनसॉल्वंट आहे. तर इनसॉल्वंट पर्सन म्हणजे काय असणार आहे? A person whose liabilities are more than his asset is an insolvent person. ज्या व्यक्तीच्या लायबिलिटीज ह्या जास्त आहेत, असेटपेक्षा लायबिलिटीज जास्त आहेत, तो पर्सन काय झाला? इनसॉल्वंट. लायबिलिटीज म्हणजे काय असणार आहे? व्यवसायाचं देण असणार आहे. असेट्स म्हणजे काय असणार आहे? व्यवसायाची संपत्ती असणार आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट लागणार आहे, ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट म्हणजे काय असणार आहे? व्हेन द सेलिंग प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन अ कॉस्ट प्राईस इट इज अ प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल ऑफ अ बिझनेस. तर प्रॉफिटमुळे काय होणार आहे? जे काय आपलं बिझनेसचं वर्किंग कॅपिटल हे काय राहणार आहे? जास्तीत जास्त फिरतं राहणार आहे. त्यामुळे आपला बिझनेसचा टर्नओव्हर काय होणार आहे? जास्त होणार आहे. आणि ह्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर बिझनेसला आणि ओनरला होणार आहे, कारण की त्यांचं कॅपिटल वाढणार आहे. कॅपिटल वाढलं की ॲटोमॅटिक प्रॉफिट वाढणार आहे. तर सेलिंग प्राईस आणि कॉस्ट प्राईस म्हणजे काय असणार आहे? तर सेलिंग प्राईस असणार आहे की ज्या प्राईजनं तुम्ही कस्टमरला माल विकणार आहे त्यात काय असणार आहे? सेलिंग प्राईस. आणि कॉस्ट प्राईस म्हणजे काय असणार आहे? जी तुमची मॅन्युफॅक्चरिंग प्राईस असणार आहे त्याला काय असणार आहे? कॉस्ट प्राईस असणार आहे. म्हणजे सेलिंग प्राईसचा फॉर्म्युला काय झाला? कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस. काय येणार आहे? सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट येणार आहे. सेलिंग प्राईस येणार आहे. लॉस कधी होणार आहे? व्हेन कॉस्ट प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राईस इट इज अ लॉस. लॉस डिक्रीजेस द कॅपिटल ऑफ अ बिझनेस.
लॉसमुळं काय होणार आहे आपला, तर जो काय आपला बिझनेस असणार आहे त्या बिझनेसचं कॅपिटल काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. कारण लॉस झालेला आपण भरून काढण्यासाठी कशाचा वापर करणार आहे, तर कॅपिटलचा वापर करणार आहे. मग व्यवसायात लॉस हा कधी येत असतो, तर तुमची सेलिंग प्राईस ही कॉस्टपेक्षा कमी असेल, म्हणजेच तुमचा प्रॉफिट हा त्यात नसणारच आहे, शिवाय तुमचं कॉस्टची पण किंमत त्यातून भरून निघणार नाही, तेव्हा काय असणार, तुमचा लॉस असणार आहे. तर ह्या बघितलेल्या आहेत आपण बेसिक कन्सेप्ट, अकाउंटिंगशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट बघितल्यात. हे कन्सेप्ट तुम्ही अभ्यासल्यानंतर तुम्हाला जर्नल एंट्री आणि लेजरचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला जर्नल एंट्री कशा करायच्यात हे समजणार आहेत.